मंडळी, मी आहे सिद्धार्थ आणि आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर जे आपण उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ले होते आणि आंब्याच्या ज्या कोया टाकल्या होत्या त्या आता पावसाळ्यामध्ये रुजून आलेल्या आहेत. तर त्या कोयांची आपण नवीन कलमांची बांधणी करणार आहोत. बांधणीसाठी आपण पूर्वतयारी करावी लागते. म्हणजे पूर्वतयारी म्हणजे की त्या कोया ज्या रुजलेत त्या आपण लोट्यामध्ये आता लोट्यामध्ये भरणार आहोत आणि त्या थोड्या मोठ्या झाल्यानंतर एक साधारण जानेवारीच्या महिन्यामध्ये ते आपण कलमांवरती बांधणार. कलम बांधणीमध्ये एक 2-3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकार म्हणजे जे की आपण कोयांना कोंब आल्यानंतर बाटा रुजतो. तर बाट्यामध्ये आपण मध्ये एक व्ही शेपमध्ये कट करून त्याच्यामध्ये एक कलमाची 3 ते 4 सेंटीमीटरची एक फांदी आपण मध्ये लावून त्याला प्लॅस्टिक गुंडाळून बांधली जाते. ती एक पद्धत आहे. आणि ती पद्धत म्हणजे जो आपण बाटा रुजवणार आहे तो एक साधारण जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण कलमांवरती त्याची साल काढून म्हणजे बाटा रुजलेली त्याची आणि फांदीची ते जुळणी पद्धत म्हणतात त्याला. ती एक आपण ती पद्धत आपण आता करणार आहोत. आणि तिसरी पद्धत म्हणजे की जी जुनी कलमं झाली आहेत त्यांना कट करून त्यांच्यामध्ये साल काढून चौकोनी शेपमध्ये त्याच्यामध्ये कोवळ्या फांद्या लावल्या जातात. ती एक पद्धत आहे. ज्या आपण कोया टाकल्या होत्या तुम्हाला मग अशी बोललो त्या उन्हाळ्यामध्ये त्या आता इथे रुजलेल्या आहेत. अशा सगळीकडे आपल्याकडे आहेत ते. हे आहेत आपल्याकडे लोटे की ह्याच्यामध्ये आपण ते बाट्या आता जे रुजले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत सगळे. तर आज आपण लोट्यामध्ये आंब्याचे बाटे लावले आहेत जी की आपली कलम बांधण्याची पूर्वतयारी असणार आहे. तर आपण कलम बांधणार साधारण 1 जानेवारीमध्ये. तर त्यावेळेला मी पुढचा व्लॉग नक्की पोस्ट करेन. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.